नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आल्यामध्ये तणनाशक डायरेक्ट फवारायला चालतंय हे सांगितलं होतं आणि कोणतं औषध मारलं ते पण सांगितलं होतं आणि त्याचा आजचा तिसरा दिवस आहे। तर तिसऱ्या दिवशी याचा काय रिझल्ट येतो हे आपल्याला बघायचं आहे। सध्या मी आहे आपल्या आले प्लॉटमध्ये। त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि वरती दिलेले बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तर लवकरात लवकर मिळेल। तर मित्रांनो, बरेच शेतकरी मित्रांच्या मला कमेंट आल्या की तुम्ही ॲक्च्युली किती प्रमाणात वापरलेलं आहे आणि याचा रिझल्ट काय येणार ते पण दाखवा। तर आजचा तिसरा दिवस आहे फवारणी करून। तिसऱ्या दिवशी आपल्याला काय रिझल्ट मिळालेला आहे हे बघूया आपण। याच्यामध्ये ही जी ग्रीनरी होती झाडाची बघा, मी सांगितलं होतं की फक्त गवत वर्गीय हे जे बेटाचं गवत आहे हे असं, हे बघा, हे अशा प्रकारचं, हेच मात्र ह्या औषधाने जळतं। तर आता त्याला सुरुवात झालेली आहे बघा। ह्या पानांच्या कडा ज्या आहेत बघा कशा सुकत चाललेल्या आहेत। याला वेळ लागतो एक 8 दिवस, पूर्ण 8 दिवस घेत आहे बघा। आता शेंड्याकडून हे पिवळं व्हायला लागलं आहे, हे बघा अशा प्रकारे। हे पूर्ण हिरवं होतं जसं आता इथं बघा, आणि इथंच आपण हे आल्यावरती सरसगट फवारणी केलेली होती। तर आल्याला अजून काहीही फरक जाणवत नाही। आल्याचं पीक जे आपलं पिवळं पण झालेलं नाही आहे आणि याला काही इजा झालेली नाही आहे। परंतु तिसऱ्या दिवशी आपल्याला हे बघा, ह्या गवताचं जे आहे तर हे थोडं पिवळसर आणि जळायला सुरुवात झालेली आहे। तर अशा प्रकारे बघा इथं हे पिवळं होऊन आता सुकण्यास सुरुवात झालेली आहे। तरी शेतकरी मित्रांना मी सांगेल की ज्यांच्या शेतामध्ये असं हे बेटाचं गवत आहे बघा, हे आता हे भरपूर प्रमाणात होतं म्हणून आपण याच्यावरती तणनाशकाचं स्प्रे घेतलेला आहे। याच्यामध्ये एक माहिती सांगतो तुम्हाला आवर्जून, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असं गवत जास्त आहे त्यांनीच फवारणी घ्या, विनाकारण फवारणीचा खर्च पण करू नका। आणि ज्यांच्या शेतामध्ये, ज्यांच्या बेडमध्ये जास्त प्रमाणात असं गवत आहे त्यांनी फवारायला काही हरकत नाही। याला आले पिकाला आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही बघा। आले पीक व्यवस्थित आहे, एकदम टवटवीत आहे, ग्रीनरी पण चांगली आहे, अजून काहीच इफेक्ट नाही आहे। आणि अजून 4 दिवसानंतर किंवा 3 दिवसानंतर याच्यामध्ये अजून किती प्रमाणात हे गवत जळतं आहे, याच्यावर काय परिणाम होऊ शकतो का अजून 3 दिवसामध्ये, ते पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, अशा प्रकारे तुम्ही निंदीचा खर्च वाचू शकता। आणि याला आपण 50 ml प्रति 15 लिटरच्या पंपाला वापरलेलं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला की तुम्ही किती प्रमाणात वापरलं आहे। ज्यांना वापरायचं आहे त्यांनी 50 ml वापरायचं आहे। शक्यतोवर तुमचं गवत याच्यापेक्षा थोडं छोटं असलं तर लवकरात जेवढं लवकर होईल तेवढं लवकर फवारणी करावी, म्हणजे रिझल्ट चांगला मिळेल। आणि बघा, जास्त मोठालं जर गवत झालं आहे, हे बघा याच्यामध्ये आता कुठं जास्त मोठालं गवत पण आहे, तर इतकं मोठं होण्यापेक्षा छोटं गवत असेल त्यावेळेसच तुम्ही फवारणी करा, म्हणजे रिझल्ट चांगले मिळतील। आता ह्या गवतामध्ये काय होईल, हा जो बेट आहे खूप मोठा झालेला आहे गवताचा, हा जळेल पण अर्धवट जळेल, बाकी तसंच राहील, असं पण होऊ शकतं। त्याकरता सांगतो, गवत छोटं असलं त्यावेळेसच लवकरात लवकर फवारणी करायला पाहिजे। तर बघू शकता सध्या आता ह्या इथं गवत थोडं छोटं होतं, तर इथं बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो। हे बघा, हे आता अगदी सुकलेलं आहे 50% याच्यामध्ये आता हे बघा। तर अशा प्रकारे आपण सोसायटीच्या नावानं जे तणनाशक आहे ते वापरून तुमचा खर्च कमी करू शकता। व्हिडिओ आवडला शेतकरी मित्रांनो तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.